नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजची सुरुवात डायरेक्ट घरातनं न होता हॉस्पिटलमधनं झालेली आहे. कारण आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये. हर्षितच्या पायाचं हर्षितला पायाला जे प्लास्टर लावलेलं आहे ते आज काढणार आहे आणि ह्यानंतर आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये कशासाठी जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला कळेल. ते थोड्याच वेळात सांगते. आता डॉक्टरांनी हर्षितला आतमध्ये बोलवलं आहे, ते त्याचा एक्सरे काढणार आहेत आणि त्यानंतर पुढचं डिसिजन घेणार आहेत आणि त्याला खूप सारे इन्स्ट्रक्शनसुद्धा देणार आहे. हर्षितला झोप येते, बसल्या बसल्या तो आळस देतोय, पण तुम्हाला दिसत असेल त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि इथे ज्या त्याच्यासमोर आहेत ते एक्सरे रूम आहे. सो त्याचा आता एक्सरे काढून झालेला आहे आणि डॉक्टरांनी डिसाईड केलेलं आहे की आता त्याला थोड्या वेळानंतर मग ज्या ठिकाणी त्याला प्लास्टर टाकलेले होते त्या रूममध्ये घेऊन जातील. तर हे तुम्ही बघू शकता, त्याने पूर्णतः प्लास्टर हे फाडलेलं आहे. कसा दिसतोय बघा त्याचा पाय. तर आता हर्षित एक्सरे रूममधनं बाहेर येईल कारण त्याचं प्लास्टर काढण्यासाठी त्याला घेऊन जाते. तर आता हर्षितच्या पायाचं प्लास्टर काढलेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत मॉलला निघण्यामागचं कारण असं आहे की हर्षितला स्पोर्ट्स शूज कंपल्सरी डॉक्टरांनी आता विअर करायला सांगितले. 6 महिने तरी त्याला हे स्पोर्ट्स शूज विअर करायचे आहेत. तो सँडल किंवा चप्पल 6 महिने तरी डॉक्टरांनी त्याला नाही घालायचं आहे. आणि मेन म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की हर्षित तुला वजन कमी करायचं आहे की ज्याच्यामुळे पायाचं जे फ्रॅक्चर आहे ते पुन्हा त्याचा काही प्रॉब्लेम होऊ नये. सो आता सिग्नल सुटला आहे, तुम्हाला मी मॉलला गेल्यानंतर भेट. तर आता आम्ही मॉलला पोचलेलो आहोत आणि हर्षितचे शूज घेण्यासाठी आम्ही आता नायकीमध्ये जातोय. कारण हर्षितला शूज शिवाय म्हणजे डॉक्टरांनी चालायला मनाई केली आहे. तर आता तर हर्षितकडे स्लीपर आहे, हर्षितकडे बूट प्रकार नाही आहे. सो आम्ही आता नायकीमध्ये चाललो आहे हर्षितला बूट घेण्यासाठी. त्याला थोडासा त्रास होतो आहे पण त्याला पर्याय नाही. अजूनही पायावरती सूज आहे, परंतु ती जर सूज व्यवस्थित पूर्ण नॉर्मल व्हायची गरज असेल तर त्याच्यासाठी त्याला कंटिन्यू शूज घालून राहावं लागणार आहे, कमीत कमी 6 महिने. ये आपको फिट पकड़ के ही रखेगा, ग्रिप मिलेगा इसमें. एक बार आप पहनो और वॉक करके देखो, चलेगा. खाली एक बार चेक करो. इसमें थोड़ा नैरो फिट लाया. आगे जगह है क्या? आगे जगह है. फिंगर मूवमेंट है. ये एयर जूम टेक्नोलॉजी है, सॉफ्ट कुशन में आता है. इसमें आपको बाउंसी फील मिलेगा. तो जैसे ऐसा यूज में जाएगा, इसमें आपको एंकल पे और नी पे जो प्रेशर वैसे बंद होना चाहिए, मतलब पूरा ऐसा ग्रिप पकड़ना चाहिए. हाँ, वो उसको पूरा ग्रिप पकड़ना चाहिए. थोड़ा नैरो फिट में लेके आया हूँ. ऐसा रखिए सीधा. ते थोडंसं दुखणारच. थोडंसं होणार तुला रुटीनला जरा थोडासा त्रास होणारच. तुला रुटीनला जरा त्रास होणार. आणि इव्हन तू जेव्हा चालला ना थोडं तुला असं वाटणार बॅलन्स गेल्यासारखं. चालून बघ दोन्ही पाय. हाँ चालून बघ. पैर सीधा नहीं रखना. अगर वॉक इस पे नहीं जम रहा है ना तो ये तो फोल्ड करो. इधर तो नहीं लगा है, ये फोल्ड करो. ये नहीं, ये फोल्ड करो. उठ नॉर्मल जसं उठतोस तसं उठ. बघ तू पाय परत असंच लावतोयस सरळ. हाँ शाबाश, ऐसा करो. चलो वैसा चलो. थोड़ा 2 राउंड मारो. 2 राउंड. तू पाय नॉर्मल. तू पाय एवढा लांब का टाकतोय पण. तू पाय हाँ उसके दिमाग में बैठ गया है. आता आम्ही दुसरा सुद्धा एक बूट नवीन टाईपचं काहीतरी आहे यांनी सांगितलेलं आहे. एअर प्रेशर याच्यामध्ये प्रॉपर येतो आणि वेट पण खूप कमी आहे. सो आम्ही या दोघांमधनं कोणता शूज घ्यायचा हे ठरवतोय आता.
हर्षदच्या पायाला त्याला सवय सुटलेली आहे चालायची. आणि डिसाइड करा आता कोणता बूट घ्यायचा आहे, हा राईट का लेफ्ट. हा डार्कच चांगला आहे. तर आम्हाला अजून एक हा शूज आवडलेला आहे. सो कदाचित हर्षदला हाच आवडेल, कारण मला तरी त्याला असं वाटलं बघून की हा फायनल होईल. नॉर्मल नॉर्मल जैसा बताया. पाय बेंड तर कर, पाय बेंड तर कर. आता फायनल कर चल. हे मला पण एवढे महागडे घेऊन काय उपयोग आहे का हर्षद? कारण की कम्फर्ट तरी मिळते. पण ह्याच्या तरीचा फरक काय वाटतो तुला? तर आता हर्षदने हे शूज फायनल केलेत. त्याच्या आवडीचे त्याने घेतले, फक्त त्याला चालायला थोडासा त्रास होतोय. ओके हॅपी. आम्ही हर्षदला शूज घेतले आणि त्यानंतर मॉलला आलोय आणि काही खाल्लं पिल्लं नाही तर हर्षदला खूप वाईट वाटेल ना. सो आम्ही आता ज्यूस पियालेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे घरी, कारण हर्षदचा औषधांचा टाईम झाला आहे आणि घरी जेवण बनवलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही निघतोय घरी जायला. घरी जाऊन जेवणार आणि हर्षदला औषधं देऊन जरा झोपवणार आहे आणि संध्याकाळी परत आम्हाला बाहेर जायचं आहे, कारण आज हर्षदचा प्लास्टर काढला आहे ना, तर त्याचा आनंद सेलिब्रेट करायचा आहे. सो चला तर मग निघतो मॉलमधनं घरी जाण्यासाठी आणि मग मी तुम्हाला भेटतो. तर हे घेतले आहेत हर्षदचे बूट. तरी आता हर्षद थोडा थोडा लंगडत चालतोय है ना. आज कसं वाटतंय चालायला? चांगलं वाटतं. सांग तर खरं. तर आता पौष्टिक लाडू हर्षदचे खाऊन झालेले आहेत. माझा सुद्धा घरात जेवढा काही पसारा होता, म्हणजे जो आवरलेला म्हणजे जे बनवलेलं होतं आता लाडू, त्याचा जेवढा काही पसारा होता तो सगळा आवरून झालेला आहे. किचन कट्टा मस्तपैकी क्लीन वगैरे झालेला आहे. आणि आता तुम्ही ते बघाल, मी इथे तयार झाली आहे आणि हर्षद पण इथे बूट घालतोय. हर्षदची पण तयारी झालेली आहे, कारण आम्ही आता चाललेलो आहोत एका ठिकाणी खाण्यासाठी. सो ते आमचं डिनरच असेल. आता एक नवीन आउटलेट इथे ठाण्यामध्ये उघडलेला आहे, सो तिथे चाललेलो आहोत. आणि तिथे मी, हर्षद आणि त्याच्याशिवाय जे माझे काका काकू आहेत, म्हणजे ज्यांनी मला मुलगी बांधलेला आहे, आमच्या जुन्या घरी राहायचे ते, सो ते सुद्धा असे आम्ही 4 जण आता आम्ही कुठेतरी जेवायला चाललेलो आहोत. सो ते आता कुठे चाललेलो आहोत हे मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो. चला तर मग निघतो आता. ऑलरेडी 8:45 झालेले आहेत घड्याळात. तर निघते आता तिथे जायला आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवते की आज आम्ही काय रात्री डिनरमध्ये जेवणार आहोत. तर आता आम्ही पोचलेलो आहोत, गाडी पार्क केली आहे. तुम्हाला दाखवते आम्ही आता कुठे पोचलो आहे ते. तर आता आम्ही पोचलेलो आहोत मनीज कॅफेमध्ये. सो तुम्हाला दाखवते. तर आमचे इथे मेंबर सगळे उभे आहेत. टोकन नंबर 8-9. आपला टोकन नंबर काय आहे? 6-9. तर आम्ही आता आलेलो आहेत मनीज कॅफेला. सो इथे यांचे बरेच साऱ्या ठिकाणी आउटलेट्स आहेत, परंतु इकडे आता ठाण्यामध्ये यांचं हे नवीनच आउटलेट उघडलेलं आहे. आणि तुम्ही कधी आलात ना तर इथे खूप सारी गर्दी असते, त्यामुळे इथे नक्की टेस्ट करायला या. मी नाव ऐकलेलं होतं. सो आमच्या काकू आज म्हणाल्या की आपण आज तिथे जाऊया डिनरसाठी, समथिंग लाईट. नेहमीच आपण हेवी जेवतो, तर आज विचार केला की लाईट काहीतरी जेवूया. मग तुम्हाला आम्ही काय काय ऑर्डर दिली आहे ती तुम्हाला आमची ऑर्डर आली ना की मग तुम्हाला दाखवते की आम्ही आज काय काय मस्त मस्त मागवलं आहे. याचं पण छान वाटतं. हा कोणता आहे डोसा? रवा मसाला. रवा साधा डोसा. रवा मसाला. रवा मसाला आहे. अच्छा, बटाट्याची भाजी आहे का आतमध्ये? ओके. आणि हा कोणता आहे? स्प्रिंग डोसा. स्प्रिंग रोल डोसा. स्प्रिंग रोल डोसा. ओके, स्टार्ट तर कर. इथे आता पण आम्ही घेतलेला आहे उपमा आणि शिरा मिक्स.
अजून एक डिश आहे. नेक्स्ट आहे इडली आणि मेदूवडा, सांबार, चटणी. हर्षद आहे ते संपव ना ताटात, एवढं छान आहे. अच्छा माझ्याकडे ठेवलंय, व्हेरी गुड. इडली पण छान आहे त्याची. मेदू वडा पण चांगला. इवन शिरा चांगला आहे. घ्या ना तुमच्या हाताने घ्या. शिरा खूप चांगला आहे. गरम आहे, घ्या की. हाताने घ्या त्या, चालेल. शिरा पण आहे. हो शिरा घे ना. नाही गेला शिरा जरा उस्मा इतकी छान आहे ना, पण मस्त आहे. आणि आता हर्षितने मागवलेला आहे उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा. गरम आहे. कसा आहे टेस्टला? टेस्ट करून छान आहे. रात्रीचे 9:30 झालेत आणि आम्ही आता कॉफी पितोय. फिल्टर कॉफी मागवली आहे. या ना. तर आता मस्त आणि वेगवेगळ्या व्हरायटीचं इडली, त्यानंतर डोसा, त्यानंतर उत्तप्पा, स्वीटमध्ये त्यानंतर कॉफी, आणि स्वीटमध्ये आम्ही उपमा, म्हणजे हलका स्वीट होता उपमा आणि शिरा. हे एवढ्या सगळ्या गोष्टी. हर्षदने कोल्ड कॉफी. ह्या सर्व गोष्टी आता आमच्या मस्तपैकी जेवून झाल्यात. हेच आज आमचं डिनर होतं. आम्ही म्हटलं की नेहमी आपलं खूप हेवी होतं, सो आज समथिंग लाईट. कारण कधीपासून ठाण्यामध्ये मनी आलेला आहे, सो कधीपासून चाललेलं की चला चला जाऊया म्हणून लोक आज आलेला आहे. तर उद्यापासून हर्षितला ट्युशनला पाठवणार आहे. चला तर मग घरी गेल्यानंतर तुम्हाला मी भेटते. तर आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत. मी आणि हर्षित आणि काका अकू पण आपल्या घरी निघून गेलेत. सो आता घड्याळात वाजले आहे 10:15. सो अशा पद्धतीत आम्ही छान असे डिनर केलेलं आहे. परंतु एक इन्सिडेंट झाला आहे. माझं आत्ताच एका माणसाबरोबर खूप जोरदार भांडण झालं. त्याचं असं झालं की मी गाडी ज्या ठिकाणी पार्क केलेली होती ना, तर तिथे आजूबाजूला बरीच सारी जागा होती गाडी पार्क करायची. परंतु एक कपल होतं, तर त्यांनी माझ्या बाजूला गाडी पार्क केली आणि माझा जो राईट साईडचा जो आरसा आहे गाडीचा तो तोडलेला आहे. तो पूर्णतः बेंड झालेला आहे. म्हणजे साईडचं जे कवर असतं ते पूर्ण तुटलेलं आहे. सो माझं एवढं त्यांच्याबरोबर आता वाजलेलं आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. त्यामुळे एक तर मला भांडणं हा प्रकार अजिबात आवडत नाही. परंतु मला काही सुचत नव्हतं. कारण जेव्हा आपली चुकी नसताना सुद्धा जेव्हा एखादा माणूस आपल्याबरोबर भांडतो, म्हणजे माझी काहीच चुकी नव्हती. मी त्या माणसाला समजावून हेच सांगत होती की तुम्ही माझं फार मोठं नुकसान केलंय. कारण जर कसं होतं, एका साईडची काच तुमची तुटली तर तुम्हाला दोन्ही साईडच्या काचा या चेंज कराव्या लागतात. तुम्ही फक्त असं नाही करू शकत की एका साईडची तुटली आहेत, कारण ते दोन्ही बाजूच्या काचा या सेम असतात, त्याची पूर्ण जोडी मिळते. सो आता उद्या मला मारुतीच्या शोरूममध्ये जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून त्या दोन्ही साईडच्या काचा मला चेंज करून घ्याव्या लागणार आहेत. सो आता मला भांडून सुद्धा मी थकली आहे त्या माणसाबरोबर. म्हणजे आता मी एवढी भांडली आहे ना त्याच्याबरोबर, म्हणजे काही कारण नसताना लोक खूप म्हणजे रुटीन आपलं चालू असं मध्ये असे काही काही गोष्टी घडतात ना. सो चला ठीक आहे, तर उद्या मारुती शोरूममध्ये जाणं भाग आहे. चला तर मग आजचा हा व्लॉग मी इथे सेंड करते आणि आय होप तुम्हाला आजचा माझा हा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर.